नमस्कार, सार्वमंथन न्यूज महाराष्ट्रमध्ये आपलं स्वागत. पाहुयात आजची सविस्तर बातमी. माजी मंत्री प्राजक्त तनपुरे व भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाचे जिल्हा अध्यक्ष अक्षय कर्डिले यांच्या हस्ते आरती संपन्न होताच प्रशासनाने बुवासिद्ध देव मंदिरात ठेवलेल्या पादुका काढण्याचा निर्णय घेताच हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाल्या व काही काळ प्रशासन व प्रशासनाची बाचाबाची होऊन गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती. हिंदुत्ववादी संघटनेच्या तरुणांनी वेगवेगळ्या घोषणा देऊन परिसर दणाणून सोडला होता. आज रविवार दिनांक 11 जानेवारी राहुरीचे मालक बुवा सिद्धदेव यांच्या मंदिरापासून निघालेल्या धर्मजागरण रथाला प्रशासनाकडून खोडा घालण्याचा प्रयत्न झाल्याने हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाल्या होत्या. हिंदुत्ववादी तरुणांनी बुवा सिद्धदेव येथे त्या दरम्यान पादुका ठेवून अनेक सिद्ध महंतांच्या हस्ते महाआरती करण्यात आली. त्यावेळी अक्षय कर्डिले व प्राजक्त तनपुरेही सहभागी झाले होते. सुरुवातीला बुवा सिद्धदेव मंदिरात धार्मिक पूजा संपन्न झाल्यानंतर या ठिकाणी पादुका का ठेवण्यात आल्या, यावेळी हिंदुत्ववादी तरुण व प्रशासनामध्ये चांगलीच बाचाबाची होऊन परिसरात तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती. प्रशासनाने यावेळी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात ठेवला होता. प्रशासनाने पादुका हटवण्यासाठी प्रयत्न केला, मात्र तो हिंदुत्ववादी संघटनेच्या कार्यकर्त्यांमुळे असफल ठरला. यावेळी प्रशासनाने नमती भूमिका घेत बुवासिद्ध मंदिर परिसरात चोख पोलीस बंदोबस्त तैनात केला होता. गेले वर्षभरापूर्वी राहुरीतील मंदिर की मस्जिद यावरून हिंदू व मुस्लिम तरुणांमध्ये वादाची ठिणगी पडली होती. त्यामुळे सदर प्रकरण हे राज्यभर गाजलं होतं. तर पुन्हा आता नाथ जागृती यात्रेला राहुरीतील बुवासिद्ध बाबा मंदिरा परिसरातून आज रविवारी सुरू करण्यात आली होती. या दरम्यान सदर प्रकार घडला. येणाऱ्या काळात प्रशासनाची काय भूमिका असणार व हिंदुत्ववादी संघटना काय निर्णय घेणार हेही पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. सार्वमंथन न्यूज महाराष्ट्र, राहुरी, अहिल्यानगर. सार्वमंथन न्यूज महाराष्ट्राला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.